आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। कोपेश्वर देवस्थानाचा विकास। महायुती सरकारतर्फे कोपेश्वर मंदिरासाठी 21 कोटी 68 लाख रुपयाचा निधी मंजूर। या निधीतून कृष्णा नदीवरील नव्याने घाट उभारला जाणार। राज्यातील महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करतंय। गणेशोत्सव, गोपाळकाला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळाले। तसेच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जाते। याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी 21 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून केला जाणार आहे। मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता। आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे। तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती देखील या निधीतून केली जाणार आहे। राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करतंय। गणेशोत्सव, गोपाळकाला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं। तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जाते। याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी 21 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून केला जाणार आहे। मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता। आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे। तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतींची दुरुस्तीही केली जाणार आहे। देवस्थान संवर्धनाला महायुतीची साथ आपल्याला बघायला मिळत आहे।